श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर लवकरच महाशिवरात्रीची एक सिद्ध रात्री येत आहे, जी आहे येत्या रविवारी 15 तारखेला. तर मंडळी, ज्यांना असं वाटतं की प्रारब्ध कधीच बदलू शकत नाही किंवा आपल्याला जे भोग भोगायचे आहेत ते भोगावेच लागतात, याच्यात काहीच बदल होऊ शकत नाही, जे सहन करायचं आहे दुःख, क्लेश, कष्ट ते कधीच बदलत नाहीत, अशांसाठी हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. पण त्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, महाशिवरात्री ही एक सिद्ध रात्री आहे असे म्हटले जाते. अशा 4 सिद्ध रात्री असतात, जी पहिली आहे महाशिवरात्री, दुसरी आहे दिवाळीची रात्र, ही देखील एक सिद्ध रात्री आहे. होळीची एक रात्र सिद्ध रात्री म्हणून ओळखली जाते आणि कृष्ण जन्माष्टमी ही देखील एक सिद्ध रात्री म्हणून ओळखली जाते. तर मंडळी, जो हर आणि हरीमध्ये भेद करतो तो पापाचा भागीदार होतो, असे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. भेद हा आपल्या बौद्धिक पातळीवर असतो आणि हर आणि हरीमध्ये भेद केला नाही पाहिजे. तर मंडळी, महाशिवरात्री ही अशी एक रात्र आहे, महाशिवरात्रीची वाट आपले भगवान महाविष्णू देखील वाट बघत असतात या रात्रीची. असे म्हणतात की या दिवशी शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. असे म्हणतात शिवजी हे रामनामाचा जप करतात आणि भगवान महाविष्णू शिवजींचा जप करतात. त्यामुळे भेद हा बौद्धिक पातळीवर असतो आणि अध्यात्मात भेदाला कोणतेही स्थान नाही. तर मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक असे भक्तजन असतात, साधक असतात, ज्यांना आपल्या बऱ्याच मंत्रांना आपल्याला त्यांना सिद्ध करायचं असतं, किंवा असेही लोक असतात ज्यांना बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या असतात. ही रात्र त्यांच्यासाठी खूप मोठी रात्र असते. या रात्री तुम्ही थोडंसं जरी देवाची सेवा केली तर दुपटीने तुम्हाला त्याचा लाभ होतो. त्यामुळे ही रात्र आपल्याला अशीच घालवायची नाहीये. चांगल्या मनातून आणि श्रद्धेने या दिवशी भगवान शिवजींना आपल्याला भजायचं आहे, त्यांची साधना करायची आहे, भक्ती करायची आहे. तर मंडळी, या दिवशी असे म्हणतात, भगवान शिवजी हे प्रत्येक शिवलिंगात, आपल्या घरातलं जरी शिवलिंग असेल तरी तिथे त्या छोट्याशा शिवलिंगात देखील विराजमान असतात. त्यामुळे तुम्हाला शिवालयात किंवा मंदिरात जाता नाही आलं तरी तुम्ही तुमच्या घरातील जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाची पूजा करू शकता आणि भगवान शिवजींना तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता. या दिवशी तुम्हाला सांगते मी, सकाळी लवकर उठायचं आहे. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठले तर अतिशय उत्तम आहे, किंवा सूर्य उदय होण्याच्या आत तुम्ही स्नान करू शकता आणि तुमची जी काही नित्यनेमाची पूजा आहे ती करू शकतात. तर या दिवशी सगळ्यांना उपवास करायचा असतो. जे वृद्ध असतात किंवा जे लहान मुलं असतात ते सोडले तर प्रत्येकजण आपल्या भारतात किंवा बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा उपवास केला जातो. तर उपवास कसा बरं करायचा आहे, तर या दिवशी आपल्याला फलाहार घेऊन उपवास ठेवू शकता. काही जण निरंकार उपवास करतात. आता ज्यांना अजिबातच चालत नाही ते साबुदाणा खिचडी किंवा भगर वगैरे खाऊ शकतात. तर बघा, या दिवशी दिवसभर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे मनातली मनात, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता, किंवा तुमच्या गुरूंनी जो कोणता मंत्र तुम्हाला दिलेला असेल त्याला जोडून हा मंत्र तुम्ही जप करू शकता. पण जप हा निरंतर करायचा आहे दिवसभर. तर बघा, या दिवशी आपल्याला प्रदोष काळात देखील पूजा करायची आहे. सकाळी झाल्यानंतर आपल्याला प्रदोष काळात पूजा करावी लागते. तर प्रदोष काळात आपल्याला भगवान शिवजींचे आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. या दिवशी रुद्राभिषेक देखील करतात. बघा, आपण जे गळकी लावतो त्याने आपण जलाभिषेक करू शकतो. गळकी लावून तुम्ही रुद्राभिषेकाचा पाठ करू शकता आणि सतत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा जप करत तुम्ही बेलपत्र वाहू शकता आणि चंदनाचा स्वतःलाही टिक्का लावा आणि भगवंतालाही टिक्का लावा. तर बघा, विविधाची देखील खूप महिमा आहे. त्यात तुम्ही शिवलिंगाला आधी विविध लावून घ्या आणि तुम्ही स्वतःला पण लावा आणि बेलपत्र वाहत ओम नमः शिवायचा जप करा. तर बघा, आता ही झाली प्रदोष काळातील पूजा.
आणि निश्चित काळात जी पूजा करायची आहे, निश्चित काळ तर कधी आहे तर 12 ते 1:30च्या दरम्यान निश्चित काळ आहे. तर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी साधक जागतो, भक्त जागतो त्या दिवशी आणि खूप आराधना करतो देवाची आणि श्रद्धेने पूजा करतो, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात भगवान महादेव. तर बघा आपले महादेव हे खूप भोळे आहेत आणि त्यांची थोडीशी जरी आपण सेवा केली तर आपल्याला ते खूप भरभरून देतात. आपल्या घरातील दुःख, कष्ट सगळे सगळे संपतात. तर हा दिवस आणि ही रात्र आपल्याला अशीच घालवायची नाही आहे. त्यामुळे खूप श्रद्धेने सेवा करा, कारण निश्चित काळात तुम्हाला जी पूजा करायची आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर बघा रात्री जागायचं आहे म्हणजे पहाटपर्यंत तुम्हाला देवाची पूजा देखील करायची आहे आणि नाम जप देखील करायचा आहे. पहाटे 4-4:30 पर्यंत तुम्ही जागू शकता. तर निश्चित काल जो आहे 12 ते 1:30च्या दरम्यान निश्चित काल आहे आणि त्या काळात तुम्हाला बरेच उपाय करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बेलपत्र आधीच्या दिवशीच आणून ठेवायचं आहे. बघा रविवारी महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्री रविवारी येत असल्यामुळे रविवारी बेलपत्र किंवा तुळशीपत्र अजिबात तोडायचे नाहीत. त्यामुळे आधीच तोडून ठेवा आणि निश्चित कालात हेच बेलपत्र तुम्ही प्रत्येक बेलपत्रावर तुम्ही चंदनाचा टिका लावून ते ओम नमः शिवाय म्हणत शिवपिंडीवर अर्पण करू शकता, वाहू शकता. किंवा तुम्हाला सगळ्याच बेलपत्रावर चंदनाचा टिळा लावता नाही आला तर पहिल्या आणि सगळ्यात शेवटच्या बेलपत्रावर तुम्ही चंदनाचा टिळा लावून तुम्ही वाहू शकता. आणि बेलपत्र किती व्हायचे असतात तर बघा 1008 असे बेलपत्र तुम्ही वाहू शकता किंवा 108 असे देखील बेलपत्र तुम्ही वाहू शकता. जेवढे मिळतील तेवढे अतिशय उत्तम आहे. त्यानंतरचा उपाय आहे तुम्हाला कमळाचं फूल मिळालं तर खूप चांगलं, कारण कमळाचं फूल असे म्हणतात महादेवांना अतिशय प्रिय आहे. नाहीच मिळालं कमळाचं फूल तर जे तुम्हाला मिळतील पांढऱ्या कलरची फुलं ती देखील तुम्ही अर्पण करू शकता. आपले भोले शिवजी हे खूप भोले आहेत, ते काहीही श्रद्धेने केलं तर ते स्वीकार करतात. तर बघा हा झाला कमळाचा उपाय. त्यानंतर आपल्याला उसाच्या रसाचा देखील उपाय करायचा आहे. तर यात काय करायचं आहे, काही लोक उसाचा रस 1 किलो, 3 किलो, 5 किलो अशा प्रमाणात उसाचा रस आणि अभिषेक करतात महादेवांचा. तर तुम्ही या दिवशी निश्चित कालात अभिषेक करू शकता उसाच्या रसाने. असे म्हणतात उसाचा रस या काळात अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील जेवढे संकट, दारिद्र्य, दुःख, क्लेश, काही लोकांच्या घरात संतती प्राप्त होत नाही, काहींना नोकरी मिळत नाही, खूप खूप दुःख आहेत सगळ्यांना. असं हे बघा जगात कोणीच सुखी नाहीये, प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. त्यामुळे मनोभावे शिवजींची पूजा करा, आराधना करा, खूप खूप प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात शिवजींचा जप करा आणि निरंतर जप करा. बघा शिवजी खूप भरून देतात. तर हा झाला उसाच्या रसाचा एक उपाय झाला. त्यानंतर कच्चं दूध मिळालं तर अतिशय उत्तम आहे. कच्चं दूध आता बघा जे तुमच्या घरात दूध असेल त्यातलंच तुम्ही दूध तापवण्याच्या आधी तुम्ही साईडला काढून ठेवू शकता आणि ते कच्चं दूध संध्याकाळी तुम्ही यूज करू शकता. किंवा प्रदोष काळात पण दूध तुम्ही महादेवांचा जलाभिषेक करताना त्यात थोडंसं दूध टाकू शकता आणि दुधाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. बघा संध्याकाळी म्हणजेच रात्री निश्चित कालात तुम्हाला हे जे कच्चं दूध आहे त्याच्यात थोडंसं केसर मिक्स करायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि मंत्र म्हणत म्हणत ओम नमः शिवाय मंत्र म्हणत म्हणत हा अभिषेक करायचा आहे. याने देखील आपल्या जीवनातील बरेच संकट दूर होतात. तर बघा काही लोकांना आपल्या देवघरात म्हणजेच आपल्या देव्हाऱ्यात शिवलिंगाची स्थापना करायची असते आणि शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी महाशिवरात्रीपेक्षा असा उत्तम दिवस असू शकत नाही. तर या दिवशी तुम्ही शिवलिंगाची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता. जलाभिषेक करायचा आहे, बेलपत्र व्हायचे आहेत आणि बेलाचं फळ जर मिळालं तर अतिशय उत्तम आहे. नाही मिळालं तर तुम्ही असाच जलाभिषेक करून बेलपत्र वाहून शिवलिंगाची स्थापना करू शकता.
तर बघा, या दिवशी होईल तेवढे उपाय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद. ओम नमः शिवाय.